श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक सुंदर मंदिर. तिथे पूर्णपणे सजावट केली होती. भोग होता, महाप्रसाद होता. तर इथे सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे देवी. तर इथे देवीचं इतकी सुंदर तिला सजवली होती, इतकं छान ते मंदिर दिसत होतं ना. बघू शकता देवीला किती छान सजवलं या ठिकाणी. पूर्ण फुलांनी त्यांना सजवलं होतं. ही पालखी आहे जी पंडितजी सजवत होते. त्यानंतर आम्ही गेलो. हे जे आहे इथे भोग बनवला जातो देवांसाठी. त्यानंतर माझी मुलगी काय नंदीच्या कानात सांगत होती हे तिलाच माहिती आहे. तर छान हनुमानाचं एक मूर्ती होती. त्यानंतर हे मंदिर आहे. पूर्ण मंदिर तुम्ही बघू शकता, पूर्ण लाइटिंगने सजवलं होतं. पण मला सर्वात म्हणजे आवडलं तिथे गणपतीची मूर्ती होती वरती. बघू शकता इतके छान सजवलं होतं. त्यानंतर महाप्रसाद देखील होता. पण महाप्रसादाला जे हे पान आहे ना, ते पत्रावळी न यूज करता त्यांनी प्लास्टिक यूज केलं होतं. ते पूर्ण छान असं भोज होतं. त्यानंतर इथे पालखीची तयारी चालू होती. ढोल ताशांनी पालखीला आणण्याचं म्हणजे हे चाललं होतं तयारी, तुम्ही बघू शकता. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी असं छान आरती घेतली. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो इथे गोमाता म्हणजे गाईचा गोठा पण त्याच ठिकाणी आहे. तर गाईचा गोठा माझ्या मुलींना आम्हाला दाखवण्याची खूप इच्छा होती. त्यांना दाखवण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर इथे खूप साऱ्या अशा गायी होत्या खूप. पण त्यांना हात लावायला मला स्वतःला भीती वाटत होती. पण माझी मुलगी काही घाबरली नाही. हात लावायचा म्हणजे लावायचा. त्यांनी छान असा हात लावला. त्यानंतर मग हळूहळू आम्ही एक 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 पूर्ण गायांना बघत होतो. त्यानंतर माझ्या मिस्टरांना पण ते गायांना हात लावायला खूप आवडतात. पण मोठीने अजून लावला नव्हता हात. तर तीही प्रयत्न करत होते. तिकडचे लोकही आम्हाला सांगत होते की तुम्ही हात लावू शकतात, ते काही करत नाहीत म्हणून. पण थोडी का नाही भीती वाटतेच. तर मी माझ्या मोठ्या मुलीला सांगितलं की काही नाही होत, तू हात लाव म्हणून. मग ती परत त्यांना हात लावण्याचा प्रयत्न करते. मग ही माझी बारकीवाली त्यांना विचारते की आम्ही चारा चारू का. पण ती काही चारा खायला तयार नाही म्हणून ती थोडीशी नाराज झाली. मग तिला आम्ही परत म्हटलं की नाही तू चारा चाल. तरीही तिने काही चारा खाल्ला नाही. मग ती रुसून परत ती माझ्याकडे आली. त्यानंतर मग आम्ही गेलो, त्या गाईला हात लावला. त्यानंतर आम्ही परत मंदिरात गेलो. तिथे खूप ढोल ताशा खूप छान प्रमाणात वाजत होता. तर ते सर्व ऐकून इतकं प्रसन्न वाटत होतं ना, तुम्ही बघू शकता कसे ते वाजवतात ते. त्यानंतर मग पालखीची तयारी होती. पालखी आणण्यासाठी हे लोक सगळे म्हणजे चालले होते ढोल ताशा घेऊन. तर तुम्ही बघू शकता ते हळूहळू आता हे ढोल ताशा घेऊन पुढे जाणार. तर आता पूर्ण मंदिराच्या समोर आम्ही आलेलो आहे. तर ही पालखी त्या लोकांनी आणलेली. आता त्या पालखीमध्ये देवांना बसवणार आहे. तेही कसं बसवणार आहे तेही तुम्ही बघू शकता. हळूहळू पालखीची ही तयारी झालेली आता. आता मग देवांनाही आणणार आहे. तुम्ही पालखी बघू शकता त्यांनी किती छान सजवली होती. आणि ती पालखी जड असल्या कारणाने ते लाकडांचा सपोर्ट घेतला जातो. तर आता देवांना आणण्याची तयारी असणार आहे. तर इथे जे आहे ही मशाल पण घेतली जाते. आणि तुम्ही बघू शकता तर देव आणते. आता देव आणण्याची तयारी चालू तुम्ही बघू शकता. वाजवत गाजवत मंदिरातून पालखीमध्ये देवांना बसायची तयारी चालू आहे. तर अशा प्रकारे इथे पालखीमध्ये देवांना बसवणार आहे. आधी एक पंडितजी येतात आणि पूर्ण ती पालखींचं बसायचं आसन आहे ते व्यवस्थित करतात. ते आता देव आणले जातात. ते आता देव आणणार आणि त्या पालखीमध्ये बसवणार. तर तुम्ही बघा कसे बसवतात ते. तर अशा प्रकारे देवांनाही बसवलं जातं त्या पालखीमध्ये. हे बघा किती सुंदर त्यांनी बसवलं देवांना. आणि आता ही पालखी पूर्ण मंदिराला असं गोल वेढा मारतो. पण नाचत गाचत ढोल ताशांनी त्या मंदिरामध्ये पूर्ण एक वेढा घेतला जातो. अशा प्रकारे देवांना बसवलं. तर तुम्ही बघू शकता आता त्या पालखीला असं उचलणार. हे बघा किती छान वाटते सर्व. बसवल्यानंतर त्यांची पूजा केली जाते त्या ठिकाणी. आणि त्यानंतर मग पालखीला उचललं जातं आणि ढोल ताशांनी पालखीला
पूर्ण त्या मंदिराभोवती फिरवलं जातं. तर बघू शकता तुम्ही मंदिराभोवती आता प्रदक्षिणा घालणार त्या पालखीला घेऊन. अशा प्रकारे सर्व त्यांच्या मागे मागे जात होते. असे मैत्रिणी वाजत परत तो पूर्ण एक प्रदक्षिणा पूर्ण करून तो परत आले. तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस होता. आता हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला नक्कीच करा. थँक्यू.